भांडावं हे महाभारत शिकवते आणि भावाने भावासोबत कसं वागावं हे रामायण शिकवते। आज घराघरामध्ये महाभारत सुरू आहे, गरज आहे रामायणाची। भावाभावामध्ये आज वाद आहेत हो, ते वाद कुठेतरी मिटले पाहिजे। गरज आज रामायणाची आहे, परंतु महाभारत घडते आहे। पण जगतामध्ये 3 गोष्टींसाठी युद्ध झालं होतं, होत आहे आणि पुढे सुद्धा होत राहील। 3 गोष्टींसाठी युद्ध झालं होतं, होत आहे आणि पुढेही होत राहील। पहा, कौरव पांडवात युद्ध झालं ते जमिनीसाठी, राम रावणात युद्ध झालं ते स्त्रीसाठी आणि तुमच्या आमच्या घरात युद्ध होते ते धनासाठी, नाही का? तुका म्हणे धन धनासाठी किती प्राण। धनासाठी माणूस आई पाहत नाही, वडील पाहत नाही, लहान मोठा पाहत नाही, धनासाठी एकमेकाला मारायला सुद्धा तयार होता तो, नाही का? अरे थोड्याशा शेतीच्या धुरावरून आज भावाभावात भांडण आहे तो, नाही का? त्यावेळेला भावाभावाचं प्रेम होतं, आता भावाभावात प्रेम सुद्धा शिल्लक राहिलं नाही। मला सांगा, वनवास होता कुणाला होता? रामप्रभूजींना की लक्ष्मणजींना? कोणाला होता? रामप्रभूजींना होता ना। मग लक्ष्मणजीला जायची काही गरज होती का? अजिबात गरज नव्हती, परंतु गेले ना सोबत। त्यावेळेला भावाभावात प्रेम सुद्धा तसंच होतं दादा। कलियुग